हमारा एक ही नारा, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले सहर्ष स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व महाविद्यालय या ठिकाणी शिवरात्री का महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आजचा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय 9वी 10वी त्रिमूर्ती शिवजयंती साजरी केली गेली। सर्वात महत्त्वाचा हा त्यौहार असतो आमच्यासाठी, कारण ह्या दिवशी निराकार परमात्मा शिवने ह्या सृष्टीवर येऊन ह्या संस्थेची स्थापना केली, म्हणून आम्ही शिवरात्री ह्या दिवशी हा दिवस मनवत असतो। आणि या निमित्ताने आम्ही सर्वांना स्वतःचा परिचय, परमात्म्याचा परिचय देत असतो। गेल्या 90 वर्षापासून संस्था अनेक तळागाळातील अनेक क्षेत्रातील लोकांना आत्मज्ञान, परमात्मज्ञान करून आत्मज्ञानाची अनुभूती करते। तर येरवडा सेंटर पाठीमागच्या 40 वर्षापासून इथं येरवडा सेंटरची ही स्थापना आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आज खाली विशेष प्रदर्शनी लावून शिवलिंगाची उद्घाटन करून आज झेंडावंदन पण करण्यात आले। त्या निमित्ताने नवनिर्वाचित इथले नगरसेवक यांना पण आमंत्रण दिल्यात होतं। तर खूप साधक पण ह्या ठिकाणी सकाळपासून आलेत आणि सेवा पण करतात। आजच्या या प्रसंगी नागरिकांना आपण काय आवाहन करता? आज प्रत्येकाला सुख आणि शांती या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टी बाजारात कुठेच विकत मिळत नाही। पण प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये तुम्हाला हे शिकवलं जाते की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःमध्येच आहेत। त्या स्वतःमधल्या गोष्टींना ओळखायचं आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी पसरवायच्या। तर हे विनामूल्य शिक्षण इथं दिलं जातं। जसं पवित्रता, प्रेम, सुख, शांती, आनंद, ज्ञानशक्ती या आत्म्याच्या मूलभूत 7 शक्ती आहेत आणि त्या शक्ती ह्या विद्यालयात आल्यामुळं तुम्हाला कळतात आणि त्या शक्तींची जेव्हा जाणीव होती, त्या गुणांची जाणीव होती, तेव्हा ॲटोमॅटिक तुमचं घर वसुदैव कुटुंब होऊन जातं आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करतो। म्हणून आमचं स्लोगन आहे की स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन। आजच्या या धावपळीच्या जीवनात नागरिक स्वतःचं लक्ष देणं कमी केलं स्वतःकडे, त्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही जी काही कामं करता, आज मनुष्य म्हणतो मला श्वास घ्यायला वेळ नाही, पण श्वास जर घेतला नाही तर आपण जगू शकत नाही, ही अतिशयोक्ती झाली। तुम्ही दिवसातून कितीही बिझी असाल, मग तुम्ही प्रेसिडेंट असाल, प्राईम मिनिस्टर असाल, नगरसेवक असाल किंवा कोणत्या कंपनीत असाल, कमीत कमी 1 तासामध्ये तुम्हाला स्वतःसाठी 5 मिनटं तरी काढायला पाहिजेत आणि ते 5 मिनटं तुम्ही सहज काढू शकता। काही करायचं नाही, फक्त तुमची चालणारी जी कामं आहेत त्यातून 5 मिनटं शांत होऊन बसायचं आणि विचार करायचा की खरंच मी जे काय करतोय किंवा पळतोय ते कुठपर्यंत, तर तुम्हाला फुलस्टॉप देता यायला पाहिजे। म्हणजे माझ्याकडे कितीही संपत्ती असली तरी शेवटी आपण काहीच घेऊन जाणार नाही आहे, बरोबर? मग 5 मिनटं स्वतःसाठी जर 1-1 तासात काढलं तर तुम्हालाच कळेल की सुख आणि शांतीचा आनंद माझ्याजवळच लपलेला आहे आणि जो मी भौतिक सुखामध्ये शोधतोय। आमच्या संस्थेमध्ये सर्वांना राजयोग मेडिटेशन शिकण्यासाठी हार्दिक निमंत्रण। हमारा एक ही नारा, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन। हमारा एक ही नारा, स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन।